मोराचा पाडा संघाचा कॅप्टन विनंती असेल की मॅनेजमेंट कमिटीशी लगेच संपर्क साधायचे. तर भार्गव 11 साजई त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो एकविरा आगाशी दोन संघांच्या दरम्यान गेम इज ऑन. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर न्यू सलामीचे दोन बॅटर मैदानामध्ये. पहिलाच बॉल इथे पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर इथे संघाचा श्री गणेश 4 धावेने होतोय आणि नक्कीच आलाय चौकार. सोनू आणि रुपेश ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. ऑन स्ट्राईकला आपण सध्या सोनूला पाहतोय. त्याच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर चौकार इथे प्राप्त झालाय. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथे पाहू लागेल पंचांच्या डाव्या हाताने च्या साईडने ते गोलंदाजी करतोय. इथे पाहावं लागेल फटका सजवायचा होता आणि नक्कीच प्रोटेक्शन सेट होतं आणि कोणती फिल्डर तिथे चूक करत नाहीये आणि टिपलाय झेल. संपलाय सोनूचा खेळ. चांगली फिल्डिंग सेट होती नक्कीच शॉट मिडॉनला आणि विचार केला तर पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर विकेट म्हणजे कमबॅक जे मात्र करताना आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेश. इथे पाहावं लागेल क्रमांक पहिलं षटक प्रथमेशच्या हातामध्ये सोपवताना पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर कमबॅक कसं करावं तर विकेट घेऊन करावं हे नक्कीच इथे उदाहरण पेश करताना प्रथमेशला आपण पाहतोय. आणि पाहावं लागेल क्रमांक 3चा इथे फलंदाजी करण्यासाठी सोनू म्हणजे सोनू शेळकेला आपण पाहतोय. अर्थात सोन्या म्हणून त्याची ओळख आहे. सोन्यासाठी फुलर लाईनचा बॉल ऑन साईडला. इथे पाहावं लागेल स्क्वेअर लेग कडे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय सोनू शेळकेच्या बॅट मधनं पॉवरफुल चौकार. प्रथमेश याचा विचार केला. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर नक्कीच विकेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा सोनू शेळकेने इथे स्वागत केलं. पहिल्या बॉलवर सोनू शेळकेने पहिला बॉल खेळला आणि पहिल्या बॉलवर सोनू शेळकेच्या बॅटमध्ये एक चौकार जो मात्र पाहायला मिळाला. आणि धावसंख्या पाहतोय तर एका विकेटच्या मोबदल्यात 8 या धावसंख्येवर सोनूची विकेट महत्वाची होती आणि नक्की सोनूने आपली विकेट इथे 4 या धावेवर इथे मात्र सोडली. थोडासा नाराज असेल सोनू आपल्यावर स्वतःवर. इथे पाहावं लागेल सोनू शेळकेला आपण देखील पाहतोय फलंदाजीमध्ये. इथे पाहूया खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढायचा प्रयत्न केला होता आणि हलकीशी अपील पंचांकडे केले. पंचांना देखील इथे प्रश्न विचारला. इथे पाहूया कॉन्फिडन्स आत्मविश्वास भरपूर आहे आणि पाहावं लागेल इथे घडलंय काय. जो ऑनफिल्ड अंपायर निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. कोणतेही डीआरएसची इथे डीआरएस उपलब्ध नाहीये याची सर्वांनी म्हणजे आजच्या दिवसात नाही तर सर्व या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या संघांनी ते नोंद घ्यायचे. पंचांचा निर्णय तुम्ही सांगा जो काय असेल तो मात्र देण्यात येईल.
नॉट आउट आहे. चला नॉट आउट आहे. चला बॅटीला कोणताही बॉल इथे ब्रश झाला नाहीये आणि चांगला निर्णय ऑन फील्डच्या अंपायर आपण पाहू शकता. मयूरजी मार्के सर, नक्कीच विचार केला तर मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये एक नामांतिक पंच म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज देखील पाटगाव जय हनुमान क्रिकेट संघ पाटगाव आयोजित या स्पर्धेमध्ये देखील दाखल झाले आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करूया. ओहो, चांगला बॉल, चांगली लाईन सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि हा तो डॉट बॉल. सोनू शेळके ज्या पद्धतीने विचार केला तर नक्कीच एक आक्रमण खेळाडू म्हणून आगाशी गावाचा ओळखला जातो, पण त्याला थोडस नतमस्तक मात्र प्रथमेश या गोलंदाजापुढे होताना आपण सोनू शेळकेला पाहतोय. फुल टॉस बॉल, इथे बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंटला, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 9 आकड्यावर. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 9 धावा एका विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय. प्रथमतः ओव्हर करताना प्रथमेश यांनी पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर विकेट दुसऱ्या बॉलवर कॅरी केली. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या बॉलवर एक हलकीशी अपील केली होती. प्रश्नचिन्ह इथे मात्र प्रश्न विचारला होता पंचांना, पण चांगल्या पद्धतीचा निर्णय पंचांनी देखील केला. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल, शेवटच्या बॉलवर एकेरी धाव खर्च करताना अशा पद्धतीने 9 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आणि नक्कीच जय हनुमान क्रिकेट संघ पाटगाव आयोजित 2024चा हा टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी नक्कीच विचार केला तर जय मल्हार डेकोरेशन या स्पर्धेला बोरगाव यांचं देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. पहिलाच बॉल होता, क्रमांक 2चं षटक आकाश याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय आणि पाहावं लागेल आकाश ज्या पद्धतीने विश्वास संपादन केलाय त्या पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये करेल का. पहिला बॉलचा विचार केला, पहिल्या बॉलवर इथे डॉट टाकण्यामध्ये यश इथे संपादन केलंय आकाश याने. ऑन स्ट्राईकला आपण सोनूला पाहतोय. सोन्यासाठी हा बॉल इथे पाहावं लागेल, शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, बॉटम मॅनचा वापर केला, क्षेत्ररक्षक येतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 10 या आकड्यावर. मोराचा पाडा बी कर्णधार, मोराचा पाडा बी संघाचा कॅप्टन विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. इथे पाहावं लागेल एक सेन्सिबल क्रिकेट, सलमान दिलाय बॉलला आणि पाहावं लागेल एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहू शकाल. त्या मात्र 11 या आकड्यावर प्रथमेश ज्याने मात्र एक विकेट आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना आकाश या गोलंदाजाला आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा ज्याच पद्धतीने ते फटका सजवायचा होता सातत्याने मात्र त्या पद्धतीचा फटका सजवायचा प्रयत्न जे मात्र सोन्या शेळकेच्या माध्यमातून आपण पाहतोय, पण नक्कीच इथे यश इथे संपादन होत नाहीये. स्वतःवर थोडासा नाराज असेल, सातत्याने फटका खेळायचा प्रयत्न करतोय, प्रत्येक फटक्यावर इथे अपयश येताना आपण पाहतोय. आणि एक सिंगल नक्कीच इथे पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 12 या आकड्यावर. ओहो, इथे पाहावं लागेल फटका सजवलाय, मिस्टामी स्ट्रोक आहे. त्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर होता बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. थोडासा आनंद नक्कीच वातावरण तयार करताना तो मात्र आगाशी संघासाठी
धावसंख्या आपण पाहतोय 16 या आकड्यावर. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. आकाशचा हा बॉल इथे पाहावं लागेल. स्वीट केलाय आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय लागोपाठचा दुसरा चौकार. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावा पाहतो 20 या आकड्यावर. आकाश या गोलंदाजाचा विचार केला तर नक्की 4 बॉल जबरदस्त कामगिरी 4 बॉल मध्ये राहिली. त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार देखील पाहायला मिळाले. अशा पद्धतीने विचार केला तर 11 धावा ज्यामध्ये खर्च करताना आपण पाहतोय आकाश या गोलंदाजाला. प्रथमतः ओव्हर करताना प्रथमेश या गोलंदाजाची आपण पाहिली तर पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा विकेट कॅरी केली होती. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर एक चौकार पाहायला मिळाला आणि नक्कीच येणाऱ्या प्रत्येक 2 बॉल डॉट टाकण्यामध्ये यश ते संपादन केलं आणि नक्कीच शेवटच्या बॉलवर 1 धाव खर्च केली. अशा पद्धतीने नक्कीच इथे 9 धावा ज्यामध्ये खर्च केल्या होत्या त्या मात्र प्रथमेश या गोलंदाजाने. त्यानंतर क्रमांक 2चं षटक आकाशने केलं. त्यानंतर त्याने देखील 11 धावा खर्च केल्या. अशा टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 20 या आकड्यावर आणि क्रमांक 3चं षटक जे मात्र मार्गस्थ असेल आणि रवींद्र याच्यावर ही जिम्मेदारी इथे सोपवताना कॅप्टन कुल आपण पाहतोय. मात्र इथे नक्कीच सोन्या शेळकेचा विचार केला. फटके येणं गरजेचं राहतील या मॅच मध्ये. पहिलाच बॉल आणि नक्कीच लाईन टप्पा लेन चांगल्या पद्धतीने टाकण्यामध्ये यश इथे संपादन झालं. नक्कीच विचार केला गोलंदाजी करणारी टीम म्हणजेच साजई संघाची तर नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी मते करताना आपण पाहतो या मॅच मध्ये. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये घेताना आपण पाहतोय हे दोन्ही संघ एकाला रन्स मारायचे एकाला रन्स वाचवायचे आणि त्या पद्धतीची झुंज या मॅच मध्ये. इथे पाहूया एक सिंगल डीप एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावर. रवींद्र गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. उजव्या हाताने पाहूया. हो इथे पाहावं लागेल स्लॉट मध्ये आलाय बॉल. परफेक्ट टायमिंग जुळलं नाहीये आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये आणि टिपलाय जेल आणि संपलाय बॅटर रुपेशचा खेळ. विकेट लागते दुसरी मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम म्हणजेच आगाशी संघाला. हॅलो हॅलो न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय अनिश. धावसंख्या आपण पाहू शकाल 21 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात आणि विचार केला तर क्रमांक 3 साठी इथे फलंदाजी करण्यासाठी आलेला सोन्या अद्याप मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला देताना आपण पाहतोय. आता पाहावं लागेल अनिश न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. रवींद्र ज्याने मात्र जी कामगिरी आपल्यावर सोपवली होती ती कामगिरी या मॅच मध्ये करताना आपण पाहतोय. ओहो इथे पाहावं लागेल थोडीशी लाईन मिस होताना आपण पाहतोय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होताना आपण पाहतोय. मयूरजी मार्के सर ऑन फील्डच्या अंपायर मध्ये आपण पाहू शकाल. डीके सॉरी दत्ता कडव ऑन फील्डच्या अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतो. यावेळेस इथे पाहूया स्लॉट मध्ये बॉल आला आणि तसा बॉल पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय वाईड लोंगॉपच्या डोक्यावरनं सिक्सर. अठ्ठावीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर या षटकाराने आपण पाहतोय. या बॉलवर स्वागत केलंय रवींद्रचं
हो पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल होता आणि थोडी लाईन नक्कीच मिस करताना आपण पाहतोय आणि अशा पद्धतीने टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 29-29 या आकड्यावर. षटकारानंतर पुन्हा एकदा दबाव जो मात्र निर्माण होताना आपण पाहतोय गोलंदाज रवींद्रवर आणि ज्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच थोडासा दबाव पूर्ण कामगिरी या मॅच मध्ये करताना आपण रवींद्रला पाहतोय कारण सिक्सर आल्यानंतर पुन्हा एकदा प्रत्येक गोलंदाजावर दबाव निर्माण होतो आणि तोच दबाव इथे रवींद्रवर दिसू येतोय. हो इथे पाहावं लागेल शॉर्ट सिलेक्शन केलाय तोपर्यंत एक सिंगल क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि एका सिंगलने इथे समाधान मानावं लागलं आणि एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 30 या आकड्यावर. सोन्या शेळके अजूनही कोणते मोठे फटके येत नाहीये. प्रयत्न भरपूर करतोय प्रयत्नांना यश इथे मिळत नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये घ्यावी लागेल कारण की आता अपेक्षांचं ओझं घेऊन या मैदानामध्ये बॅटिंग करताना सोन्या शेळकेला आपण पाहतोय. रवींद्र गोलंदाजी ट्रॅकवर डावखुऱ्याचा गोलंदाज हो इथे पाहावं लागेल बॅटची कडा आणि नक्की शॉर्ट थर्डमॅनला ला जबाब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि जसा मात्र बॉल गॅप सिलेक्शन केला होता त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण तितक्या जबरदस्त जो मात्र पाहायला मिळाला आणि तोपर्यंत एक सिंगल इथे एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 31 या आकड्यावर. सोनूचा विचार केला तर नक्कीच फलंदाजीसाठी आला होता सलामीला. मागील मॅच मध्ये चांगल्या प्रकारची फटकेबाजी करून आपल्या संघाला यश इथे संपादन करून दिलं होतं पण या इनिंग मध्ये नक्कीच स्वतःवर नाराज असेल. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट गमावली आणि स्वस्तामध्ये थोडासा बाद झाला. त्यानंतर रुपेशने आपल्या संघाची साथ सोडली आणि एक पार्टनरशिप रचायचं काम सध्याच्या घडीला सोन्या आणि अनिश याच्या माध्यमातून आपण सध्या पाहतोय. इथे पाहावं लागेल क्रमांक 3चं षटक इथे कंप्लीट झालं आणि क्रमांक 4च्या षटकाला इथे सुरुवात होताना आपण पाहतोय आणि पाहावं लागेल क्रमांक 4चं षटक जे मात्र नंदू गायकर याच्या हातामध्ये इथे चेंडू सोपवलाय. सोन्या शेळके ऑन साइडला आपण पाहतोय अजूनही मोठे फटके येत नाहीये. मोठे फटके घेण्यासाठी इथे नक्कीच प्रयत्न भरपूर करतोय पण प्रयत्नांना देखील इथे यश येत नाही. थोडासा पहिलाच बॉल सुरुवात थोडी खराब पाहायला मिळाली आणि ऑनफिल्ड अंपायरच्या नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा एक धाव ऍड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या 32 या आकड्यावर आपण पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात पुन्हा एकदा गोलंदाज नंदू गायकरचा हा बॉल इथे पाहावं लागेल. बॅटला व्रत झाला बॉल आणि डीप फाईन लेग मध्ये थोडी चूक झाली आणि त्याचं कन्वर्ट 4 धावेमध्ये झालं आणि हा येतोय नशिबाचा चौकार आलाय संघाला 4 धावेमध्ये कन्वर्ट करणारा चौकार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या आकड्यावर. नंदू गायकर गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल व्हाईट त्यानंतर आलेला हा चौकार आणि ऑन साइडला ऑन स्ट्राइकला आपण पाहतोय सोन्या शेळकेला. इथे पाहावं लागेल जसा बॉल स्लॉट मध्ये आला तसा बॉल पाठवून दिला. वायडिस लोंगापच्या डोक्यावरनं सोन्या शेळकेच्या बॅटमधनं आलेला A1 क्वालिटीचा पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर. नक्कीच विचार केला तर धाव येणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीचं जाणलं होतं आणि सातत्याने मनामध्ये भीती जी मात्र दरवळत होती सोन्या शेळकेची आणि अखेर शेवटच्या ओव्हर मध्ये धावांचा इथे ओघ ओकताना आपण सोन्या शेळकेला पाहतोय. सोन्या शेळकेसाठी हा बॉल इथे पाहावं लागेल. आणखीन एक
आणखीन एक दर्जेदार सोन्या शेळकेच्या बॅटमधनं दुसरा षटकार जो मात्र पाहायला मिळतोय. आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या आकड्यावर. विचार केला सोन्या शेळके नावाचं वादळ मैदानामध्ये आहे तोपर्यंत आगाशी संघ नक्कीच अपेक्षांचं ओझ सोन्या शेळकेवर होतं आणि ते ओझ सातत्यात आणायचं काम मैदानामध्ये करताना सोन्या शेळकेला पाहतो. इथे पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये आणि नक्कीच हा बॉल येतोय डॉट बॉल. नंदू गायकरचा विचार केला. पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर थोडासा इथे दबाव जो मात्र सातत्याने दिसून येत होता आणि त्या पद्धतीची गोलंदाजी इथे करण्यासाठी नंदू गायकर व विश्वास संपादन केला होता आणि त्या विश्वासाला थोड्याशा तडा जाताना आपण पाहतोय या मॅच मध्ये. इथे पावलला गेला आणखीन एक दमदार सोनू शेळके च्या बॅट मधनं आलेला वाईल्डीस लोंगॉपच्या डोक्यावरनं षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 54 या आकड्यावर. चिंतेची बाब थोडस संकट आणि नक्कीच विचार केला तर सोन्या शेळके नावाचं वादळ या तिन्ही क्षेत्रामध्ये अडकलेला मात्र गोलंदाज नंदू गायकर. हो इथे पाहावं लागेल बॅटम पॅड मध्ये चेंडू टाकायचा प्रयत्न केला. हलकीशी अपील केली होती पंचांकडे आणि लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 4 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावा जोडल्या गेल्या 55 या आकड्यावर आणि नक्कीच विजयासाठी आवश्यकता असेल 24 बॉल आणि 56 धावांची. फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर म्हणजेच साजई संघासमोर एक विचार केला पहिल्या ओव्हरचा तर पहिल्या ओव्हर मध्ये नक्कीच प्रथमेशने 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर क्रमांक 2चा षटक 11 धावा खर्च केल्या आकाशने. त्यानंतर क्रमांक 3चा षटक विचार केला तर आणि नक्कीच नंदूचा विचार केला तर नंदूने शेवटच्या ओव्हर मध्ये 24 धावा खर्च करताना आपण पाहतोय. शिरोली संघाचा कॅप्टन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. शिरोली संघाचा कॅप्टन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी ते रिपोर्टिंग करायचे. तर 24 बॉल आणि आवश्यकता असेल 56 धावांची आणि 24 बॉल 56 धावा हे चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकण्यासाठी जाऊया. जसंही गावाला बिलॉंग करणारे आणि मुरबाड तालुक्याचा बुलंद आवाज म्हणजेच राजेजी मुकणे सरांकडे. थँक्यू सो मच. मी थांबतो तुम्ही थांबू नका. ऐकत राहा पाहत राहा. जय हनुमान क्रिकेट संघ पाटगाव आयोजित पाटगावकर चषक 2024. थँक्यू सो मच बाबरे सर. प्रतिष्ठान आंबेटेंबे टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. सो पहिल्या डावामध्ये आपण कमालीची बॅटिंग पाहिली
जिथे थोडीशी बाकपटवरती होती टीम आकाशी आणि वन डाऊन एंड वरती सोन्या शेळके आला आणि असा काय बरसला धावांचा पाऊस त्याच्या माध्यमातून पडला गेला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 55 धावा बनवण्यामध्ये या ठिकाणी यश येत असताना टीम आकाशीला आपण पाहिलं आणि 56 धावांचं टार्गेट जेव्हा तर या ठिकाणी सेट केलं गेलं साजही या क्रिकेट संघासमोर. सो टॉस खऱ्या अर्थानं टॉस बॉक्स मध्ये झाला आणि शिरवली टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय सो 56 धावा बनवायच्यात दुसऱ्या फेरीतील मित्रांनो आपण ही पहिली मॅच पाहताय. एका बाजूला आपण पाहत होता आकाशी आणि एका बाजूला टीम जी आहे साजई या दोन संघाच्या दरम्यान चाललेली ही मॅच. चला स्पीडअप द्या अधिकचा वेळ आपण घेताय गोलंदाजी करणारी टीम. सो आकाश आणि राहुल ही सलामीची जोडी 56 धावेंचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आता दाखल झालेली आहे. सोनू येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती आकाश आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर राहुल. ही सलामीची जोडी इंटर झाली आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे 56 धावांचा पाठलाग. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये बॅटने मिड विकेटला खेळाडू आहे तिथे. ओहो व्हॉट आर फिल्डिंग. अतिशय कमालीची कामगिरी पेश केली जाते. काऊ कॉर्नर वरनं मिड विकेट पर्यंत येणं सोपं नसतं परंतु चित्याच्या वेगाने तिथपर्यंत पोहोचला. चेंडू खऱ्या अर्थानं स्टॉप केला आणि आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा या ठिकाणी वाचवल्यात. रुपेश अतिशय कमालीची फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर राहुल. सोन्याचा बॉल आणि जर आपण पाहिलं लेग बिफोरची लाऊड अपील झाली आहे परंतु बॅटचा एज आय थिंक या ठिकाणी असेल. सो जर आपण पाहिलं तर एकदा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची टोटल जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचली ती लेग बायच्या स्वरूपानं ही सिंगल आपल्याला येताना पाहायला मिळते. सो टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 2 या धावसंख्येवरती. मेंटेनरी पॉवर प्लेचं षटक या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. 56 धावा इथून बनवाव्या लागतील साजई क्रिकेट टीमला. 2 बॉलवरती 2 आल्यात. लोक फुल टॉस बॉल अतिशय चांगला फटका फक्त दिशा दिली. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन तोडली फोडली. चेंडू सीमा रेषा पार. 2 सिंगल नंतर आकाशच्या बाड मधून हा चौकार. सो 6 धावा फलकावरती या चौकाराच्या मदतीने या 4 धावा येणं गरजेचं होतं कारण 56 धावा आणि पहिल्या ओव्हर मध्ये 15-16 धावा येणं गरजेचं आहे साजई टीमसाठी. परंतु जर आपण पाहिलं सुरुवात सोनूची चांगली राहिली जिथे 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या होत्या. त्यानंतर थोडीशी लाईन जर आपण पाहिली तर गोलंदाज भरकटला जिथे बॅटर आकाश शफल झाला होता आणि डायरेक्टली पाडवरती अटॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला. तिथे बॅट फक्त दिशा दिली आणि त्यानंतर 4 धावा प्राप्त केलेल्या आहेत बॅटर आकाशनं. राईट आर्म राऊंड द विकेट. स्लॉट मध्ये आहे फटका. इथे जर आपण पाहिला तर प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं आणि तरी देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे. धावा मिळतील 4. 1/4 हा चौकार. सुवाकाच्या बाड मधून 2 बॉलवरती 2-4 येताना आपल्याला पाहायला मिळतात कारण 2 बॉलवरती धावा आलेल्या नव्हत्या. इथून चान्स घ्यायचा होता तो चान्स आता खऱ्या अर्थानं आकाश घेत असताना 10 धावा फलकावरती जोडल्या जातात. 4 चेंडूंची फेकी आतापर्यंत झाली आहे. अजूनही मेंडेटरी पॉवर प्ले षटकामधले 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आकाश खऱ्या अर्थानं आता रंगात येताना पाहायला मिळतोय. तशी बॅटिंग सोन्या शेळकेनं केली जिथे पूर्णपणे जर आपण पाहिलं तर कमालीचे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. सफल झाले. त्यानंतर जर आपण पाहिलं
तर डीप स्क्वेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु जर आपण पाहिलं तर बॉल थोडासा खाली राहिला ओव्हर पिच नंतर आणि त्यानंतर चेंडू पॅडवरती जाऊन आदळला. 2 चौकारानंतर गोलंदाज सोनूचा हा मिनी कमबॅक आपण म्हणू. 5 बॉल फेकले गेलेत, 5 बॉलमध्ये त्याने धावा दिल्या 10, तिथे 2 चौकारांचा समावेश. बॅटर आकाशच्या बॅटमधून तर 2 4 आलेले आहेत. बॅटर तयार. स्टिल 1 टू गो. फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, प्रयत्न फाट राहिले परंतु चेंडू जर आपण पाहिला तर शेवटच्या बॉलवरती धावा येतील 4 आकाशच्या बॅटमधून. या ओव्हरचा हा 3रा चौकार. सो पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे, जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा बनवल्या 14 या दुसऱ्या डावामध्ये टीम साजे टीमनं. आणि इथून जर आपण पाहिलं तर अजूनही बॉल शिल्लक असतील इथून 18 आणि 18 बॉलमध्ये 42 धाव्यांची गरज. धावा अजून भरपूर बनवाव्या लागतील. तशी पहिल्या डावामध्ये सोनू शेळकीनं बॅटिंग केली, ती जिम्मेदारी आता घ्यावी लागेल. बॅटिंग लाईनअप खऱ्या अर्थानं साजे क्रिकेट संघामध्ये भरपूर आहे. सो दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिश येतात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च करत असताना बॅटर आकाशच्या बॅटमधून आपण 3 चौकार पाहिलेले आहेत. स्ट्रायकिंग इनवरती राहुल तयार, त्याच्या बॅटमधून आपण पहिल्या ओव्हरमध्ये सिंगल पाहिली. अनिश येतात. पॉवर प्ले आता पूर्णपणे समाप्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, तिथे डीप स्क्वेअरला आहे, मिड विकेटला खेळाडू आहे, वाईट डिश लॉंग ऑनला. हा व्हॉट अ बॉल. लाऊड अपील, पंचांचं बोर्ड आकाशाकडे. पहिल्याच बॉलवरती आता राहुल लेग बुफूरची शिकार ठरतोय. ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील तो अंतिम असेल. फलंदाज बाद. सो पहिल्याच बॉलवरती लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये राहुल आता बाद होताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल अटेम्प्ट केलाय, वेग आहे या गोलंदाजाकडे. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती. असं वाटलं राहुलला की चेंडू वाईड जाईल, परंतु जर आपण पाहिलं तर डायरेक्टली चेंडू पाडवरती आदळला आणि इथे समोर पकडलं. विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. या नवीन बॅटर एंटर होतात मैदानाच्या आतमध्ये. लहू गायकर येतात बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंग एंडवरती साजे क्रिकेट संघाचा पॉवर हाऊस रन मशीन. आता इथून भागीदारी करावी लागेल, कारण धावा भरपूर बनवायच्या आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, तिथे आकाशची बॅटिंग चांगली राहिली, परंतु इथे आता लहू गायकरला काहीतरी करावं लागेल. तर एका बाजूला आकाश आहे, त्याने देखील सध्या स्थितीला तो प्रॉपरली सेट आपल्याला पाहायला मिळतो तर आहे. आणि लहू गायकर आता 1 डाऊन एंडवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण धावांची गरज आहे. धावांचा पाऊस पाडावा लागेल, जसा पाऊस सोन्या शेळक्यानं पाडला होता. पाडर तयार. तयार गोलंदाज अनिश. पहिल्याच बॉलवरती सफलता, मनोबल वाढलाय. अपडबार फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. खेळाडू आहे तिथं एका टप्प्यानंतर चेंडूला उचललाय आणि फील्ड देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. बॅकिंग आली, एकच धाव या बॉलवरती आली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अतिशय चांगला फटका होता. रिडार मध्ये नव्हता चेंडू, परंतु जर आपण पाहिलं तर शरीर इष्टेपासून थोडासा दूरवरती अवे फ्रॉम द बॉडी आणि त्यानंतर खेचून मारला होता मिड विकेटला. परंतु फिल्डिंग सेटअप जर आपण पाहिला तर अतिशय चांगला सेट केलेला आहे गोलंदाज अनिशनं. बॅटर तयार आणि हा बॉल यॉर्कर टेम केलाय. बॉल अतिशय चांगला फटका, त्याच्यापेक्षाही चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. एक पेक्षा अधिक मिळणार नाही. कंजूसी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते टीम आगाशी या क्रिकेट संघाकडून.
एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक थोडं पुढे जाईल 16 या आकड्यावरती. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये इथून 40 धाव्यांची गरज. पहिल्या बॉलवरती विकेट कॅरी, त्यानंतर 2 बॉलवरती 2 सिंगल. गुड बॉलिंग अनिश. इथे शॉट ऑफ गुड लेंथ, वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. लहू गायकरच्या देखील आता पायामध्ये बेड्या ठोकल्यात गोलंदाज अनिशनं. प्रेशर क्रिएट झाला कारण खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. इथून चान्स घ्यायची होती. राहुल पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर लेगपूरच्या स्वरूपामध्ये आउट झाला. त्यानंतर लहू गायकर इथे अडवा बॅटनं फोर्स करायचा आहे. बॅट फिरेल याच्यातील मात्र काही शंका नाहीये. मिड विकेटला खेळाडू आहे तिथे एक पेक्षा अधिक मिळणार नाहीये. आणि ज्या वेळेस गोलंदाज चांगला करतो आणि जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक ज्या वेळेस चांगलं होतं त्यावेळेस गोलंदाजाचं मनोबल वाढतं आणि मैदानाच्या मध्ये ते चित्र आपण पाहिलं. त्याचबरोबरीनं जो गोलंदाज होता त्याचा पाय खऱ्या अर्थानं बॅटला लागला. त्यानंतर त्याने बॅटला स्पर्श करत असताना त्यांना नमन केलं. देखील खऱ्या अर्थानं खऱ्या खेळाडूची ओळख आहे. धावफलकाचा विचार आपण जर केला तर 17 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. इथे जर आपण पाहिलं तर 5 बॉल फेकी गेले जिथे 1 विकेट कॅरी करत असताना अनिशनं गोलंदाजी कमालीची केली आहे. इथे त्याने धावा दिल्यात फक्त 3. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आकाश ज्याच्या बॅटमधून 3 चौकार पाहिलेत. रिव्हर्स खेळलेत. प्रॉपर टायमिंग. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय बॅटर आकाशनं हा चौकार. 2 षटकं या ठिकाणी समाप्त झाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सो धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती. 12 बॉल मध्ये अजूनही 35 धावांची गरज. 17.50 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. हा निर्णायक ओव्हर कारण तिसरा ओव्हर जर चांगला पडला खऱ्या अर्थानं या ओव्हरमध्ये धावा जर कमी आल्या तर या मॅच मध्ये शिरकाव करू शकते टीम आकाशी. परंतु इथून जर धावा आल्या 15, 16, 17 तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये रंगत वाढेल. क्षमता देखील आहे कारण आकाश स्ट्रायकिंग एंडवरती या स्ट्रायकिंग एंडवरती लहू गायकर जो मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो मानला जातो. परंतु या मॅच मध्ये आता तुम्हाला प्रयत्नांची परिघष्टा करावी लागेल कारण धावा भरपूर आहेत. 12 बॉल मध्ये तुम्हाला 35 धावा बनवायच्यात. या ओव्हरमध्ये आता गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. सो अधिकचा वेळ घेताय तुम्ही आकाशी टीम आणि स्पेशली सोनू आपण देखील अधिकचा वेळ घेताय. आपला गोलंदाज असेल तो रणवीवरती पाठवा. अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्यात. शंभू येतात तिसऱ्या ओव्हरमध्ये जो निर्णायक ओव्हर ठरू शकतो. तो ओव्हर हाताळण्यासाठी कर्णधाराने जिम्मेदारी दिली आहे. परंतु समोर जर आपण पाहिलं तर भरपूर वर्षाचा टेनिस बॉल क्रिकेटचा असलेला अनुभव अर्थात द लेजंड ऑफ क्रिकेट असं आपण म्हणूयात लहू गायकर स्ट्रायकिंग एंडवरती आहे जो मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो मानला जातो. इथून 12 बॉल 35 ची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती लहू गायकर तयार आहेत तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शंभूला आपण पाहता राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार झालाय. फिल्डिंग अतिशय चांगली सेट केली आहे स्पेशली लहू गायकरसाठी कारण आल्यापासून खिचून मारण्याचा प्रयत्न तो करत आहे. इथे जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात केला. मिड विकेटला आहे काव कॉर्नर आणि वाईट डिश लॉंगॉनच्या अगदी मधोमध खेळाडू तैनात केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला आणि वाईट डिश लॉंग ऑफला. चला अधिकचा वेळ घेताय गोलंदाजी करणारी टीम. स्पीडअप द्या. अजून आपल्या 2 मॅचेस कव्हर करायच्यात. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. शंभू तयार. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल एसटी रक्षक सोनू शेळके पकडलाय झेल आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता लहू गायकरची पारी देखील होतीये फेल. प्रयत्न करत असताना प्रयत्नाला अपयश आणि पहिल्याच बॉल वरती ही सफलता. फलंदाज बाद. सो पहिल्याच बॉलवरती सफलता. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केली आहे गोलंदाज शंभूनं. नवीन बॅटर एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. मोहित येत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. इथून 11 बॉल मध्ये 35 धाव्यांची गरज. धावा भरपूर आहेत परंतु क्षमता देखील आहे कारण आकाश सध्या स्थितीला सेट आहे पॉपिंग क्रीजवरती. त्याच्या बॅटमधून आपण 4 चौकार पाहिल्यात आणि आकाशला कोणताही बॅटर खऱ्या अर्थानं आता साथ देत नाहीये. शंभूचा हा बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतो मिड विकेटला. खेळाडू आहे त्या ठिकाणी 1 पेक्षा अधिक मिळणार नाहीये कारण एका बाजूने विकेट जात आहेत आणि आकाशला आता बॅटिंग चांगली करावी लागेल.
एक धावाली एका धाब्याच्या मधीनं धाव फलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 2 बॉलची फेकी खऱ्या अर्थानं अतिशय चांगली झाली आहे जर आपण आगाशी संघाकडून पाहिलं तर, कारण पहिल्याच बॉलवरती शंभूला मोठी सफलता आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ही सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. आकाश ट्रॅकिंग वरती तयार. आकाशला खेळणं टिकणं राहणं खऱ्या अर्थानं साजई क्रिकेटची टीम साठी गरजेचं आहे. राईट मोर द विकेट शंभू निघालाय. शंभूचा हा बॉल बॅट अँड पॅड मध्ये होता. नॉस्ट्राइकचा एंडच्या खेळाडूच्या खऱ्या अर्थानं चेंडू पायाला ब्रश झाला. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं. सिंगल प्लस विकेट. मोहित आल्या पावली माघारी. लागतो धक्का तिसरा. फलंदाज बाद. अ 23 धावा धाव फलकावरती आहेत. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये अजूनही गरज आहे ती 33 धावेची. बॅटर प्रथमेश येतात. यावेळेस जर आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये ओपन करण्यासाठी आला होता, परंतु इथे थोडेसे इंजर्ड ते दिसतात. त्या कारणास्तव जर आपण पाहिलं तर आता गरज आहे संघाला आणि 5व्या क्रमांकावरती दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये आता प्रथमेश आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये साजय क्रिकेट संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. पॉपिंग क्रीज वरती जिथे 9 बॉल 33 धाव्यांची गरज आहे. ऑलराऊंडरची भूमिका हा खेळाडू खऱ्या पार पडतो, परंतु ते गोलंदाजी करत असताना चांगली केली आहे. बॅटिंगसाठी देखील तेवढीच चांगली कामगिरी करावी लागेल. इथे जर आपण पाहिलं तर फटका चांगला पाहायला मिळतो. सिंगल आली. थोडे फंबल झालेत. खेळाडू आकाशनं खऱ्या अर्थानं थांबवलंय प्रथमेशला आणि एकच धाव या बॉलवरती आपल्याला येताना पाहायला मिळते. एका धाब्याच्या मधीनं धाव फलक 24 या आकड्यावरती. 4 चेंडूची फेकी झाली आहे. अजूनही 2 बॉल खऱ्या अर्थानं या तिसऱ्या ओव्हरमध्ये शिल्लक असताना आपण पाहू शकता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये अजूनही 32 धावांची गरज. या 2 बॉलवरती मोठे फटके येणे गरजेचं आहे साजे क्रिकेट संघासाठी, कारण 8 बॉल आणि 32 धावा भरपूर मोठं टार्गेट असं आपण म्हणूयात. गोलंदाज तयार. शंभूचं कौतुक करावं लागेल कारण 2 विकेट त्यानं कॅरी केल्या. 2 विकेट देखील या ठिकाणी बॅट अँड पॅड मध्ये फटका सजवला. डीप मध्ये खेळाडू तैनात. एकच धाव या बॉलवरती येईल. एक पेक्षा अधिक येणार नाहीये. 2 विकेट त्याने खऱ्या अर्थानं कॅरी केल्यात आणि 3 धावा फक्त त्याने 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. गुड बॉलिंग. जिथे अंडर प्रेशर ओव्हर होता कारण या ओव्हर मध्ये टार्गेट करणार होते गोलंदाज शंभूला, परंतु त्यानं आपली कामगिरी चोख बजावली. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधला शिल्लक आहे. धावफलकाचा विचार आपण केला तर 25 धावा धावफलकावरती. शंभू तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल. स्ट्रायकिंग वरती प्रथमेश. यॉर्कर अटेम्प्ट फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली. तिसऱ्या ओव्हरचा मित्रांनो वाजवी खेळ समाप्त झाला आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज शंभूने दिला 3 धावा प्लस 2 विकेट. शेवटचे 6 बॉल आणि 31 धावांची गरज. 6 बॉल 31 धावा म्हणजे आता 5 षटकार या ओव्हर मध्ये खेळावे लागतील. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आकाश जो खऱ्या अर्थानं सलामीसाठी आला होता. त्याच्या बॅटमधून आपण धावा देखील पाहिल्यात, परंतु आता इथे गरज आहे 6 बॉल 31 धावांची. सोन्या शेळके. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल जर आपण पाहिला तर इथे बॅटर बीट होताना पाहायला मिळतात. यष्टीरक्षक बीट झाले आणि त्यानंतर चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा पंजा. आता लक फॅक्टर झालाय ऑन कारण या महत्वपूर्ण 5 धावा खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. सोन्याकडनं झाली थोडीशी मिस्टेक. त्याचा रिवॉर्ड आता बॅटिंग करणारी टीम अर्थात साजई संघाला मिळत असताना या मॅच मध्ये 5 धावा एक्स्ट्राच्या मिळालेल्या आहेत. आता इक्वेशन आपण जर पाहिलं तर 6 बॉल 26 धाव्यांचं
ओ हो आकाशकडनं झाली चुकी. पडल्यानंतर एस्टॅनवरती चेंडू ट्रॅव्हल झाला. सोन्या शेळकेचं सेलिब्रेशन आणि मॅचची प्राइजलेस विकेट आता झाली एक कॅरी, कारण आकाश परतलाय माघारी. फलंदाज बाद. पाच बॉल 26 समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. पाच बॉल 26 धावा धावफलकावरती अजूनही गरज आहे. चांगला बॉल फटका इथे चांगला सजवलाय आणि चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. 34 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल अजूनही 22 धावांची गरज इथून हा सामना जिंकण्यासाठी, जिथे 3 षटकार आणि 1 चौकार जर बॅटर लगावतोय तर हा सामना साजाई संघ जिंकू शकतो. परंतु एखादा डॉट बॉल जर सोन्या शेळकेनं हाताळला तर खऱ्या अर्थानं आगाशी क्रिकेट संघ या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करू शकतो. काय घडतं काय बिघडतं पाहणं तितकंच गरजेचं आहे. की राईट आर्म राऊंड द विकेटनं सोन्या शेळके निघालाय. हो लेग स्टिकला थोडंसं मिस केलंय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर 35 या धावसंख्येवरती. बॅटर तयार. सोन्याचा हा बॉल आता ऑफ स्टिकला मिस केलाय. आणखीन एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली या 36 या धावसंख्येवरती. 4 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज. 4 बॉल 20. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. 1 पेक्षा अधिक धाव मिळणार नाही या बॉल वरती. आणि टीमची टोटल जर आपण पाहिले तर 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता इथून गरज आहे ती 19 धावेची. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 19 धावा. चला आकाशी टीम फिल्डिंग आपण सेट करा. भरपूर वेळ आपण घेताय. तीन बॉल 19 धाव्यांची गरज. बॅटर तयार. प्रथमेश स्ट्रायकिंग एंड वरती. फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं फोर्स केला. वाईट लॉंग ऑनला खेळाडू आहे तिथे प्रयत्न अपाट राहिले. त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा आल्यात आणि टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ते 41 या धावसंख्येवरती. इथे चांगला बॉल फटका चांगला खेळाडू आखी त्या ठिकाणी, परंतु 4 धावा येतात या बॉलवरती. बॅक टू बॅक चौकार जो मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतो. टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती 45 या धावसंख्येवरती. 1 बॉल 11 धावेची गरज. 1 बॉल 11. मोठा फटका प्रथमेच्या बाडमधून शेवटच्या बॉलवरती. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि अवघ्या 4 धावांना हा विजय संपादित केलाय आगाशी क्रिकेट संघानं. वेल पेड बॉयज हार्ड अँड टफ लक टीम साजई.